रविवारी म्हणजे 22 मार्च रोजी नागपुरात स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहतील, अशी माहिती श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। आमदार संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना परवडणाऱ्या दरात 5 स्टार स्तराच्या आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरची ओळख देशातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक सेंटरपैकी एक म्हणून निर्माण झाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय आपल्या महापौर नीताताई ठाकरे, माननीय राज्यसभा खासदार, त्याचप्रमाणे नागपूरच्या माजी महापौर मायाताई युनाते, या महाराष्ट्रातील मंत्री मंगलप्रभातजी लोढा, पंकजजी भोयर, आशिषजी जयस्वाल या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नागपूर शहरातले, जिल्ह्यातले, विदर्भातले विविध आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याचं हे निश्चित झालेलं आहे। आपल्या सर्वांना मी आपल्यामार्फत विनंती करतो, चॅनल्समार्फत, प्रिंटिंग मीडियामार्फत विनंती करतो की यामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा किफायती दरांमध्ये सुविधा उपलब्ध आहे। असं म्हणायला हरकत नाही की जवळपास शासकीय दरांमध्येच या सुविधा उपलब्ध आहेत। त्या सुविधांचा वापर सर्वसामान्य नागरिकांनी करावा हीच यावेळी आपल्याला सर्वांना प्रार्थना करतो।